मस्त कुरकुरीत डोसा बनला. नगेट्स पण किती क्रिस्पी बनलेत ना. जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशी निमित्त आज आपण बनवणार आहोत एकदम साधी सोपी उपवासाची थाळी. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण बनवूया उपवासाचा जाळीदार व कुरकुरीत डोसा. यासाठी मी साबुदाणा थोडासा भाजून त्याचे बारीक पीठ करून घेतले आहे. मिक्सर जारमध्ये वरईचे तांदूळ, बटाटा, हिरव्या मिरच्या, दही, मीठ व पाणी घालून त्याचे गुळगुळीत बॅटर बनवून घ्या. हे बॅटर 10 मिनिट रेस्ट करा. आपल्याला नेहमी तीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल ना, त्यावेळी मग तुम्ही हा डोसा नक्कीच बनवू शकता. बघा किती मस्त क्रिस्पी व कुरकुरीत डोसा बनतोय. डोसा तर बनवून झाला. आता आपण बनवूया उपवासाची सुकी बटाट्याची भाजी. एका कढईमध्ये तेल गरम करून फोडणीसाठी जिरे, मिरचीचा ठेचा, उकडलेला बटाटा, मीठ, शेंगदाण्याचं कूट घालून खमंग परतून घ्या. मस्त आपण आता कोथिंबीर त्यावर घालून घेऊया. आता तयार आहे बटाट्याची सुकी मस्त भाजी. उपवास म्हणलं तर साबुदाणा खिचडी ही हवीच. एका गरम कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे, उकडलेला बटाटा व भिजवलेले शाबू टाकून थोडे परतून घ्या. आता त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट, मिरची पावडर व मीठ घालून छानसं परतून घ्या. थोडी साखर व कोथिंबीर घालून मंद आचेवर वाफवून घ्या. बघा आपली मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी तयार आहे. खिचडी तर बनवून तयार आहे. आता आपण बनवूया उपवासाचे कुरकुरीत नगेट. एका प्लेटमध्ये उकडलेला बटाटा खिसून त्यामध्ये साबुदाणा पीठ, वरईचे पीठ, मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, मिरचीचा ठेचा घालून छानसं आपण मळून घेऊया. एका पाटावर थोडं तेल घेऊन ते मिश्रण छानसं थापून घ्या. नगेट्स म्हणलं तर त्याला शेप तर द्यायला हवा. मी इकडे चौकोनी शेप देत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप त्याला देऊ शकता. इकडे मी शेप करून घेतले आहेत. आता आपण ते मस्त गरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळूया. आता आपले मस्त क्रिस्पी व कुरकुरीत नगेट्स बनवून तयार आहेत. सोबत आपण बनवूया ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे व दह्याची चटणी. चला तर मग आपली परिपूर्ण व चविष्ट आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी तयार आहे. तुम्ही सुद्धा या एकादशीला ही थाळी नक्कीच बनवून पहा आणि कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत जय हरी.